सध्या पंढरपूर शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा सुळसुळाट निर्माण झालाय। या अवैध धंद्यांचा कायमचा नायनाट करण्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी धाड सत्र सुरू केले। पंढरपूर शहरातील जुगार अड्ड्यांवर सर्वात मोठी धाड टाकल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला असल्याचे पाहावयास मिळत आहे। कारण करकंब येथे एका जुगार अड्ड्यावर धाड टाकत 15 जुगारींना पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केलाय। याबाबतची अधिक माहिती अशी की सोमवार पेठ रोजा गल्ली येथील सिमेंट पत्र्याच्या शेड मध्ये शहाजी वसंत शिंदे व विजय बाबुराव वंजारी हे अवैधरित्या जुगार अड्डा चालवत होते। याच जुगार अड्ड्याच्या जवळच्या खोलीत बेकायदेशीररित्या देशी दारूही विकली जात होती। पोलिसांना याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला। सिमेंट पत्र्याच्या शेड मध्ये शहाजी वसंत शिंदे हा 14 जुगारींसोबत 52 पाणीपत्त्यांच्या जुगारावर पैसे लावून जुगार खेळत असताना रंगे हात सापडलाय। तसेच विजय बाबुराव वंजारी हा पत्र्याच्या जवळच्या खोलीमध्ये बेकायदेशीर दारू विकत असल्याचे आढळून आले आहे। पोलिसांनी या छाप्यामध्ये 14 मोबाईल, 7 मोटारसायकली व देशी दारू असा एकूण 6,23,622 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। तर करकंब पोलीस ठाण्यामध्ये 15 जणांवर महाराष्ट्र जुगार कलम कायदा 4 व 5 प्रमाणे विजय बाबुराव वंजारी यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली आहे। तर सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश रोंगे, सातव, पोलीस कॉन्स्टेबल हुलजंती, लोंढे, कांबळे, अजित जाधव, माने यांच्या पथकाने पार पडले। या कारवाईमुळे करकंब भागातील अवैधरित्या दारू विक्री व इतर धंदे करणाऱ्या मंडळींचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत।